म्हणे मेला चंदनाच तुका म्हणे गुणा चंदनाच अंगी तुका म्हणे मेला चंदनाच अंगी म्हणे गुणा चंदनाच अंगी तुका म्हणे गुणा तुका म्हणे गुणा चंदनाच अंगी तुका म्हणे गुणा चंदनाच अंगी कैसे तुम्ही जागी 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 अवतार तुम्हारा जराया करना अवतार तुम्हारा जराया करना अवतार प्रेमा धराया करना अवतार प्रेमा धराया करना अवतार तुम्हारा जराया करना अवतार प्रेमा धराया करना अवतार तुम्हारा जराया करना तू जराया तू जराया अवतार प्रेमा धराया करना अवतार तुम्हारा धराया करना अवतार प्रेमा धराया करना अवतार तुम्हारा धराया करना अवतार तुम्हारा धराया करना अवतार तुम्हारा गोपाल घुमाए गोपाल घुमाए गोपाल घुमाए गोपाल हेलो
कृपया कुणी बोलू नका. बहुत सुकृताची गोडी म्हणून आवडी तुम्हार Por
सर्व सुखाचे आगय बापर कुमादेवर दोहा विठ्ठल बलवा दोहा माधव बलवा सर्व सुखाचे आगय बापर कुमादेवर आमासाठी अवतार आमासाठी अवतार मध्य कुर्मादी शुक्र मध्य कुर्मादी आमासाठी अवतार आमासाठी अवतार मध्य कुर्मादी शुक्र मध्य कुर्मादी शुक्र मध्य कुर्मादी शुक्र मध्य कुर्मादी नाम घेता पंढरीराना नाम घेता पंढरीराना नाम घेता पंढरीराना नाम घेता पंढरीराना गोटे नदी से पाहता गोटे नदी से पाहता उड़ी घाली आवचता 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 अमा घाली पाटी अमा घाली पाटी अमा घाली आपण कई काला शिभिडी आपण कई काला शिभिडी आपण कई काला शिभिडी सुखदेवी आकाशाती आकाशाती सुखापणती होती दुःखापणती होती दुःखापणती होती दुःखापणती होती दुःखापणती होती दुःखापणती होती गोपालनी रामने गोपालनी रामने गोपालनी रामने गोपालनी अमावतरी नारे मधी 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 Bye.
हॅलो हो आमासाठी अवतार आमासाठी अवतार
महिला मंडळ समोर सटकून बसा, थोडं जागामध्ये ठेवू नका. महिला मंडळ समोर सरकार जेवढं होईल तेवढं समोर या. मध्ये जागा ठेवू नका, मोकळं बसू नका. बाया दुसऱ्या मावा लागतात, मागे किती बाया लागतात. सरकार समोर. हॅलो हॅलो पुढं सरका, पुढं सरका, पुढं सरका. सगळ्यात बाया पुढं सरका. आणि राजे आमासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पाना नाम घेता पंढरी राना कोठे न दिशे पाहता उडी घाली आवचिता मोहे धाव घाले पाना नाम घेता पंढरी राना सुखटी आमासाठी दुःखापणची घोटी मोहे धाव घाले पाना नाम घेता पंढरी राना आमा घाले पाठीकडे आपण कळिकाळाशी भिडे मोहे धाव घाली पाना नाम घेता पंढरी राना तुका मने कृपानिधी आमा उतरी नावे मध्ये मोहे धाव घाली पाना नाम घेता पंढरी राना विठ्ठल
राचे निज ध्यान राम राजीव लोचन तुका चरण वंदितो राम रायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या सालाबादप्रमाणे याही वर्षी रामजन्माचा उत्सव संपूर्ण गावकरी मंडळी मिळून अगदी थाटामाटात उत्साहात आनंदात संपन्न करतात। या उत्सवामध्ये मला सेवा करण्याची संधी गावकऱ्यांनी दिली त्याबद्दल गावकऱ्याचा मी आभारी आहे। सद्गुरु मोतीराम महाराज श्री गुरु मारुतराव महाराज आमचे आजोबा श्रीराम महाराज थोर महात्म्यांची ही सेवा आहे। सेवेकरता निवडलेला अभंग महान वैष्णव श्रीमंत साधू देवमान्य संतमान्य जगद्गुरु तुकाराम महाराज देवकर यांचा 6 चरणाचा अभंग असून देव पृथ्वी तलावर का अवतार घेतो पुन्हा करता अवतार घेतो आणि अवतार घेऊन काय काय काम करतो महाराज आजच्या अभंगात सांगतात। बरोबर 12 वाजेपर्यंत आपण बोलणार आहोत। सगळ्यांनी हात मोकळे करून टाळी वाजवावे। आजचा महान पर्व काळ आहे। आज महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर राज्यात देशाच्या कानाकोपऱ्यात जगभरात उत्सव संपन्न होतात। रामनवमीचा उत्सव म्हणजे विशेष पर्व काळ आहे। वर्षामध्ये 5 पर्व काळ येतात त्याच्यापैकी विशेषातला विशेष पर्व काळ आहे। पर्व विशेष भागवत धर्मे नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमोत्तमी शिवरात्र। नरसिंह जयंतीचा पर्व काळ आहे, वामन जन्माचा पर्व काळ आहे, गोकुळाष्टमीचा पर्व काळ आहे, महाशिवरात्री एक पर्व काळ आहे आणि आजचा रामनवमीचा विशेष पर्व काळ आहे। आज जगाचा मालक या पृथ्वी तलावर अवतीर्ण झाला तो दिवस आजचा भाग्याचा आहे। आपण भाग्यवान आहोत। जागृत जाज्वल्य देवस्थान प्रभू रामचंद्राच्या पावन दरबारात तुम्ही आम्ही सर्व भाविक मंडळी उपस्थित आहोत। आपलं अनंत जन्माचं पुण्य आहे। मृत्यू लोकात 3 प्रकारचे लोक येतात। त्याच्यापैकी देव येतो, त्याच्यापैकी जीव येतो आणि त्याच्यापैकी संत येतात। तिन्हीलाही येण्याच्या पाठीमागे काही कारण आहे। काय कारण आहे? तुम्ही आम्ही जीव लोक जन्माला येतो त्याच्या पाठीमागे कारण आहे आपल्याला कर्म जन्माला आणते। आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे तयाते भोगावया यावे देहायका। गेलेल्या जन्मात आपण केलेलं पाप पुण्य तुम्हाला जन्माला कारण ठरते। पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी नरदेहा येऊनी हानी केली। जन्मा येणे घडे पाता के
जीव जन्माला येतो आपल्या आपल्या पाप पुण्यामुळे. गेलेल्या जन्मात आपण काय पाप केले, गेलेल्या जन्मात काय आपण पुण्य केले, त्या पुण्याचे त्या पापाचे फळ भोगण्याकरता जीवाला जन्माला यावं लागतं. केले कर्म झाले त्याचे भोगा आले. नको वाटलं तरी यावं लागत आहे. ते कर्म जीवाला जन्माला कारण आहे. साधू संतांकडे कर्म कोणतं शिल्लक राहत नाही. ते कर्म करीत नाहीत आणि केलं तरी कर्म त्याला बाधा करीत नाही. त्याची अवस्था अशी असते अग्नीसारखी, इष्ट्यासारखी. त्याला पुण्यही नाही, त्याला पापही नाही. तुका म्हणे आम्ही झालो रूप लागूनी दीपाप पुण्य. पण साधून एखादी पाप केलं तरी त्या पापाची त्याला बाधा होत नाही, आणि साधून पुण्य केलं तरी त्याचा फायदा होत नाही. एखादी महात्म्याच्या हातून चूक जरी झाली त्याला विकू देऊ नको. साधूच्या हाताने एखादी गुन्हा जरी घडला, एखादी महात्म्या एखादी अपराध बी केला, आपण बोलू नये, आपल्या वाचन म्हणू नये. त्यांच्या हाते घडो त्रिलोक्याचा घात, केली आईशी मात बोलू नये. त्याला पाप करता बी येते, त्याला पाप विस्तारता बी येते. गाव जाणं पाप का पुण्य? गाव जाणं. गाव जाणाऱ्याचे लोक सत्कार करतात का जेलमध्ये घालतात? गाव जाणाऱ्याचे, गाव जाणाऱ्याचे सत्कार होतात का जेलमध्ये जाते? जेलमध्ये. तुम्हीच म्हणाला जेलमध्ये जाते, तुम्हीच गावगाव मंदिर बांधाला. मारुतीचे मंदिर आहेत की नाही गावगाव? मारुतीनं गाव जाळले की नाही? गाव जाळणाऱ्याला बरं म्हणावं का वाईट म्हणावं? जाळी आणि लंका धन्य धन्य म्हणत होता. आज गाव जाळण्यासारखं मारुतीनं पाप केलं तरी मारुतीला ते पाप शिवलं बी नाही. आज गाव गाव मारुतीचे मंदिर आहे. चाड्या लावायचं काम पाप का पुण्य? त्याला त्याचं ह्याला करायचं काम चांगलं का वाईट? वाईट. नारदानं कुणाची चाडी लावली नाही तरी लोकांपाशी मान आहेच की कुणाला? नारदानं जावे ते पावे मान, सर्व मानिती वचन. नारदाला कुठे गेलं की या नारदान बसा बसा म्हणत होते. चांगलं काम आयुष्यात केलं नाही, भांडण लावायचंच काम केलं पुन्हा नारदान. तरी मी नारदाला का मान? याचं एकच कारण आहे, नारदानं पाप केलं पण ते पाप नारदावर चललं नाही. मारुतीनं लंका जाळण्याचं पाप केलं पण पाप मारुतीला बाजू शकलं नाही. हरिभक्ताला, भजन करणाऱ्याला, वैष्णवाला, संताला, साधू संताला पाप बाजू शकत नाही. पाप पुण्य अंगी नातळे त्या, पुण्याची नातळे त्या, पाप पुण्य अंगी नातळे त्या.
विष्णुदास जगे बाप पुण्यांगी नातळे त्या पाप पुण्यांगी नातळे त्या त्याला पाप पुण्य बाधा करीत नाही आणि म्हणून त्याला जन्माला यावं लागत नाही. विषय काय चाललं लक्षात नाही. तुम्हाला जन्माला येण्याचं मागचं कारण पाप, आपल्या मागचं जन्माला येण्याचं कारण पुण्य. साधूला पुण्य लागत नाही पापही लागत नाही, जन्माला याचं कारणच नाही. काय प्रमाणे हरिभक्ताशी कदा, हरिभक्ताला कधीच बाधा होत नाही. विठ्ठला प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण, अवघा देवची झाला पाही भरोनी अंतर्बाही. पुढचा शब्द देवन विठ्ठला त्याची अवस्था ब्रह्म बनलेली असते म्हणून त्याला पाप पुण्य लागत नाही, त्याला जन्माची गरज नाही. मुद्दा संपला. आता लय वाढवायचं नाही. माझं अंग थरथर कापते, मला बोलवत नाही. कीर्तन नगच म्हणलं होतं, मला कीर्तन करायची हवसच नाही. इमानदारीने रामाच्या समोर सांगलं कीर्तन करावं अशी माझी भावना राहिली नाही. मला बोलूच वाटत नाही. येतो म्हणून पुन्हा येईना गेल्यावर पुन्हा गाव नाराज होत म्हणून आलो. आता पुन्हा मला गावात बोलू बी नका, पुन्हा कीर्तन बी गावात नको. विठ्ठला जीवाला जन्माला यावं लागत आहे. साधू संताला कर्म शिल्लक नाही म्हणून याची गरज नाही, तर देवाला आणावं लागत आहे. संताला कर्म शिल्लक राहत नाही म्हणून त्याला याची गरज नाही, पण त्याला गुन्ह्यानं बसू वाटत नाही. समाज वया चालला की संताला पुन्हा जन्माला यावं, संताला समाज सुधारावा. आज्ञानी लावावे सन्मार्गाशी, म्हणून जीवाला यावं लागते. संत स्वतःहून येतात आणि देवाला आणावं लागत. आणि याला वैकुंठीचा देव आलेला भूतला, धन्य तो आगळा आता ऐका मुद्दा ऐका, लक्ष देऊन बोलू नका. संत येतात 5 कामा करतात आणि देव येतो 3 कामा करतात. संताला जन्म घेण्याचे कारण 3 5. संत 5 कारणाने जन्माला येतात, येऊन 5 काम करतात. देव येऊन 3 काम करतो आणि तुम्ही आम्ही विनाकारण जन्माला येतो. आपल्याला कारण काहीच नाही. संत 5 कारणामुळे येतात. काय करतात?
5 काम करतात वाढावं या सुख संत येऊन 5 काम करतात कोणते कोणते वाढावया सुख सुख वाढवितात भक्ती वाढवितात भाव वाढवितात कीर्तनाचा नाही बघा अंतःकरणातला भाव वाढवितात धर्म वाढवितात आणि नाम वाढवितात किती गोष्टी झाल्या पक्के मोजले की आणखी वर वाढावया सुख एक भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे अवतार घेऊन 5 काम करतात संत आणि देव अवतार घेऊन 3 काम करतात लक्ष नाही कोणते कोणते 1 भक्ताचं रक्षण 2 धर्माची स्थापना आणि 3 दुर्जनाचा संहार कथा महाराज साधूचा मान घेऊशी दैत्याची कुळी नाशी साधूचा मान घेऊशी काय कुळी ज्ञानोबराचे मावळे म्हणले देव अवतार घेतो कशा करता साधूला सन्मान देण्याकरता आणि दैत्य लोकांचं निर्तरण करण्याकरता पवित्रानाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं ज्या वेळेस अधर्म वाढत अधर्माचा नायनाट करून धर्माची स्थापना करण्याकरता देव अवतार घेतो पहिलं कारण आहे तुका म्हणे धर्म संस्थापने दुसरं कारण साधू संतांचं रक्षण करतात घेऊन या चक्र गदा हातची गंगा काय करते भक्ता राखे पायापाशी आणि भक्ताला त्रास देणाऱ्याला मग बाजूला करते महाराज म्हणाला दुर्जनाशी दानाचं रक्षण करण्याकरता रवी कुठून करावं दानाचं रक्षण करण्याकरता तण करावं लागतं निवडावे तण आणि शेती करावी जतन निवडावे खडे तरी दळण ओझ घडी ज्वारी दळण्याची म्हणजे अगोदर नीट करावं लागते की नाही सासून म्हणजे सुनाला ज्वारीतले खडे बाहेर काढ सुनाला बघितले आता बाई खडेच नाहीत की म्हणजे 1-2 असतील बघ म्हणले ध्यानानं खडे कसे राहत नाही सोन होते हुशार गचावर खडे घेतले रस्त्याची ज्वारी टाकली आणि एक 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 ज्वारीचा दाणा असा कण निवडीत बसली खडे बाजूला काढल्याशिवाय तसं दळण नीट होत नाही तण काढल्याशिवाय धानाची जोपासनावर वाढ होत नाही तर दुर्जन लोकांचा नायनाट केल्याशिवाय सज्जनाचं पालन होत नाही आणि म्हणून देव धर्माची स्थापना करण्याकरता येतो भक्ताचं रक्षण करतो
आणि दैत्याचा संहार करतो. 3 काम करतो. ऐका, त्या तिन्ही कामामधलं विशेषातलं विशेष काम कोणतं असेल तर तुकाराम महाराज म्हणले धर्माची स्थापना करण्याकरता तर येतोच, दैत्याचा वध तर करतोच, तर खरा जर अवतार पुन्हा करता घेत असेल तर आमच्या करता अभंगाचं पहिलं आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी धर्माचं रक्षण तर करतोच, अधर्माचा नायनाट करतो, दैत्याला मारतोच, पण विशेष कारण आमच्यासाठी अवतार घेतो. आम्हासाठी अवतार. कोणते कोणते अवतार घेतले? मत्स्य, तसे देवाचे अवतार पुष्कळ आहेत. कोणते कोणते सांगाय सरत नाही इतके अवतार आहेत. आनंद अवतार घेशी भक्त कारण आनंद अवतार देव घेते. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी बापर तुम्हा देव रुखून बांधले कैशी. देव अनंत अवतार घेतो. ऐका, त्याच्यात मी भागवत ग्रंथामध्ये 24 अवतार सांगितले. संत मालिकेत 10 अवताराचं वर्णन आहे. ऐका कोणते कोणते अवतार? 2 जलचर, 2 भूचर, 2 विप्र, 2 राजा. 2 जलचर म्हणजे 2 पाण्यातले अवतार घेतले. कोणते पाण्यातले अवतार? मासा आणि कासव हे पाण्यातला आहे. 2 जलचर. 2 भूचर म्हणजे 2 अवतार जमिनीवरचे. कोणते? वराह अवतार आणि नरसिंह अवतार. 2 विप्र. विप्र म्हणजे ब्राह्मणाचे अवतार घेतले. कोणते कोणते? वामन आणि परशुराम. 2 राजा. 2 राजा म्हणजे एक राम आणि एक कलंकी आपलं कृष्ण. बौद्ध कलंकी अवतार लिया हरि भक्तों के काजा. मत्स्य अवतार घेतला भक्ताचा. अवतारात येऊन काय काम केलं? पहिला बागुल तू आयसा तया नाम मनते मासा. शंका सुरव दिला कैसा 4 वेदानी रे. वेदाचं रक्षण करून ते वेद ब्रह्मदेवाला सुपूर्द केले. पहिला माशाचा अवतार. मत्स्य. दुसरा अवतार कुर्म. कुर्म म्हणजे कासवाचा. काय काम केलं महाराज? देवलोकाची संपत्ती समुद्रात टाकली होती. ते मंथन करायला सुरुवात केलं म्हणून आपण खाली पाण्यातला अवतार घेतला आणि ते मेरू नावाचा पर्वत पाठीवर धारण केला आणि मंथनात सहकार्य केलं. ते कुर्म अवतार. रसातळाला गेलेली पृथ्वी वर काढण्याकरता 3रा अवतार घेतला. कोणता? वराह अवतार. मत्स्य, कुर्म. त्याच्या पुढचा शब्द काय? आदी. आदी शब्दामध्ये सगळे अवतार आले. आदी शुकर. वराह अवतार पृथ्वीवर काढण्याकरता आणि त्याच्यानंतर नरसिंह अवतार कशा करता?
भक्तानं हाक मारली म्हणून काय? हाक मारली हाके सरशी उडी गालोनिया स्तंभ फोडी ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून मोहे धाव घाली पाना. हाक मारल्याबरोबर नाम घेता पंढरी राणा. तिसरा अवतार चौथा अवतार नरसिंहाचा. पाचवा अवतार कुणाचा? वामनाचा. वामन रूपात देवाने अवतार घेतला आणि बळीच्या द्वारात गेले भिक्षा मागितली काय. त्याच्यानंतर परशुराम अवतार 21 वेळा पृथ्वी निक्षत्री केली. त्याच्यानंतर रामाचा अवतार 7वा अवतार 8वा वेळोवेळा बापर कुमा देवरू विठ्ठल वागळा. आणि म्हणून एवढे जे देवाने अवतार घेतले मोहे धाव घाले पाना नाम घेता पंढरी राणा. कुठं दिसत नाही पण भक्ताचं रक्षण करत. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवाराया कोटेने दिसे पाहता उडी घाली अवचिता. हात मारल्याबरोबर येतात भक्ताचं काम करते. गजेंद्राने हात मारले. गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. हत्ती शब्द म्हणजे कोणा गजेंद्राचा पास तोडला मुक्त केलं गजेंद्राला. काय करते भक्ता करता आम्हा घाली पाठीकडे. भक्ताला पाठीकडे घालते. आपण कळी काळाशी भिडे सुख केली आम्हासाठी दुःख आपण चुकटी तुकोबऱ्या सांगता. तुका म्हणे कृपा निधी आम्हा उतरी नावे मध्ये मोहे धाव घाली पाना नाम घेता पंढरी राणा. देव भक्ताचं रक्षण करण्याकरताच अवतार घेतो. असे देवानं अनेक अवतार घेतले. त्याच्यापैकी आजचा अवतार म्हणजे राम अवतार. आता राम अवतार का घेतला कशा करता घेतला राम अवताराचं चरित्र आपल्याला अर्ध्या तासात सांगायचे. सगळ्यांनी हातवरी करा. मोठ्या प्रेमाने टाळी वाजून भजन करा. त्रेतायुगामधली गोष्ट आहे. देव अवतार का घेतो? देवाना अवतार का घेतले? भक्ताचं रक्षण करण्याकरता. एक प्रसंग सांगतो आणि रामचरित्र सांगतो. देवाच्या द्वारामध्ये 2 द्वारपाळ होते. त्याचं नाव जय आणि विजय. आता त्याचं कामच रक्षण करायचं. द्वारपाल म्हणजे सेवकाचं काम. द्वारावर जाऊन थांबले. त्याचं काम मालकाची आज्ञा उल्लंघन करायचं नाही. मालकानं सांगितलं जय विजय मी निद्रा घेणार आहे आतमध्ये कोणाला सोडू नका. द्वारपाळा जय विजय थांबले द्वारावर. आपापली ड्युटी चोख बजावू लागली. आणि तितक्या द्वारपाळावर त्या द्वारावर 4 सनकाधिक आले. सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार 4 हे सनकाधिक ऋषी आल्याबरोबर त्याला अडविलं. पुन्हा अडविलं जय विजय. आता लक्ष देऊ नये का त्याने अडविलं चूक केली का बरोबर केलं? बरोबर केलं. मालकाची आज्ञा होती ना. अहो मालकाची आज्ञा सेवकानं सांभाळावी. काय त्याला काहीच करायची गरज नाही. स्वामी काल गुरु भक्ती पितृवचन सेवा. मालकाची आज्ञा शिरसावंदी मानव मालकानं सांगितले काम करावं. सेवके करावे सांगितले काम येते होतो पण काम. आता काही काही तर नोकरच नाहीत असं नाही पण सांग का नाही सांगितलं तेवढंच करायचं. नौकरला म्हणलं होतं म्हणून घोड्याला पाणी दाखवून आण. घोड्याला पाणी तळ्यापाशी गेले. लांब उभा राहिले घोड्याला म्हणे तो पाणी
आलं घोडे घेऊन मालकाला म्हणणार घोड्याचं पोट पाठीला गेलं दिसायला की पाणी काही घोड्याने पेलं का नाही कुठं पाठीला म्हणलं आणि पाजवाय काय नाही तुम्ही कुठे पाजव म्हणलं आणि तुम्ही काय म्हणलं दाखवून आणलं दाखवून आणलं त्याला कोणते कामे म्हणाव असले फुकट बी राहतो म्हणजे तो ठेवू झाले सासूला म्हणली होती मला सुन ना बघून यात दूध ठुले ध्यान ठेवी मांजर पी सासू गेली बाहेर सुन त्यात एकच कुत्रा आला बघून यातलं दुसरं पिऊन गेलं सासू आली बाहेर सुनबाई आणि दूध काय झालं पेलं मारलं कुत्र्यानं आणि तुला ध्यान ठेव म्हणलं होतं की तुम्ही मांजराचंच नाव घेतलं कुत्र्याचं कुठे घेतलं होतं तुम्ही त्याला कोणते कामे म्हणा त्याच्या पुढे एक आहे ऐकू कामे ऐकायचं काम करायचं नाही त्याच्यानंतर पुढचा आठवण आहे कोणता आगाव कामे सांगितलं त्याच्यापेक्षा एक काकणं आगावच करायचं म्हातारी बेमार पडल्या अहमदपूरला जाऊन औषध गोळ्या घेऊन ये म्हणलं होतं ते अहमदपूरला गेले औषध गोळ्या मेडिकलचा घेतलं येता येता 4 बांबू सुतळीचा गट्टा एक लुगडं मुरमुरे हार फुलं खोपडे चिरळ खुर्दा उदबत्तीचा पुडा आतर तेलाची बाटल माणसं म्हणले म्हातारी गेली का काय हे असं का तुम्ही घेऊन आले हे हातात बांबू घेऊन चाले तर म्हातारी पार्लेजीचे बिस्किट पुढे खात बसले माणसं ढापात बापानं म्हणलं हे काय आणलं किती बार हेरपटी करावं मला जिवंत असली तर औषध गोळ्या द्यावं आणि मेल्यावर पुन्हा कशाला चक्कर मला एकदाच घेऊन आलो त्याला कोणते कामे म्हणाव आपण कोणतं काम करावं मालकानं काम सांगितलंय आणि आपण केलेल्या कामावर मालक प्रसन्न व्हावं असं काम करावं जय विजयाने द्वारपालाने अडवलं आणि अडवल्यामुळं संकालिक ऋषीला राग आला आम्ही कोण आहेत आम्ही संकालिक आहेत आमचा अधिकार काय साधा आहे का आम्ही सामान्य नाही आणि तुम्ही द्वारपाल असून आम्हाला अडवलंय आमचा अपमान केला आमचा शाप आहे तुम्हाला जय विजयाला शाप दिला पुन्हा संकादिकानं तुम्ही 3 जन्म राक्षस व्हाल तितक्यात मधून देव आले संकालिक थांबा 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 त्यांनी त्यांचं काम करू लागले तुम्ही का त्याला शाप दिला त्याला मी सांगितलं होतं ते माझ्या आत्मेच होते झालीकडे म्हणजे देवापर आता घेत दिलेला शाप वापस घेता येत नाही काय करावं मग काहीतरी उशाप द्या मग संकादिकानं उशाप असा दिला 3 अवतारी राक्षस होतील तर हे 3 अवतार राक्षस होताना त्या 3 अवतारात त्याचा उद्धार करण्याकरता देवा तुम्हाला अवतार घ्यावा लागला उशाप दिला आणि मग ते जय आणि विजय 3 अवतार राक्षस झाले ऐका कोणते कोणते पहिला अवतार हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप आणि त्याचा उद्धार करण्याकरता देवाने 2 अवतार घेतले वराह आणि नरसिंह वराह रूपामध्ये हिरण्याक्षाला मारलं आणि नरसिंह रूपात हिरण्यकश्यपूला मारलं दोघांचा अवतार केला ते अवतार सरला की ते दोघं पुढच्या अवतारात रावण आणि कुंभकर्ण झाले कोण ते जय विजय त्याला अवतार घेऊन त्याचा उद्धार करण्याकरता देवाने राम अवतार घेतला पुढचा अवतार शिशुपाल आणि वक्रदंत त्याला उद्धार करण्याकरता त्याला मारण्याकरता देवाने अवतार घेतले त्याचं नाव कृष्ण अवतार म्हणजे जय विजयाचा उद्धार करण्याकरता देवाने अवतार घेतले आमासाठी अवतार ते जय आणि विजय त्रेतायुगामध्ये रावण आणि कुंभकर्ण झाले हैमान माझ्या पापाचं धर्मीला पाप शोषला गेला थर 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 धरणी कापू लागले त्याचा होय भूमी भार कुंभपाकाची शरीरे आणि भूमी कापे त्याच्या भारी बुडविला धर्म बुडविला धर्म बुडविला धर्म धर्माला पार सवेना भार मजरा सवेना भार मजरा सवेना भार मजरा बुडविला धर्म झाला फार तो सवेना भार मजाता
तो पातकाची राशी हा वा जान भार भूमीशी अशा पापी लोकांचा भूमीला भार होते. चल 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 धरणी कापते. रावण कुंभकर्ण दैत्य मदोन्मत झाले त्याच्यामुळे पापामुळे थरथर धरणी कापू लागली. आता माझं रक्षण कोण करील? तर आहे आता मध्ये सोडवी अनंत. ज्या ब्रह्मदेवाने मला निर्माण केले सृष्टीचा विधाता ब्रह्मदेव जाऊन त्याच्याकडे घरानं सांगलं ब्रह्म्या आता म्हणजे काय वाट? ब्रह्मदेवाने सांगितलं काळजी करू नको. सगळ्या देव लोकांना बोलावून घेतलं आणि देव लोकांना मिटिंग घेतली. आता आपण देवाला घरानं सांगू. आणि सगळ्या लोकांनी भगवंताकडे घरानं नेलं. भगवान आता अधर्म वाढलाय, धर्म लयाला चाललाय. आता तुम्ही अवतार घेऊन धर्माची घडी बसवा. धर्म रक्षा वया अवतार घेशी आपुल्या पाळीशी. भक्तजना रावणानं काय केलं? चांगले माणसाला तर त्रास दिला, भक्ताला तर त्रास दिला, पण देव लोकांना सुद्धा त्रास दिला. 33 कोटी देव रावणानं बंदीखान्यात टाकले होते. अधर्म वाढला होता. आणि मग 33 कोटी देवाची बांधवडी शोधण्याकरता देवानं सांगितलं काळजी करू नका मी अवतार घेतो. 33 कोटी देव म्हणजे तुम्ही जर अवतार घेत असताल तर तुमच्या बरोबर तुम्हाला सहकार्य करण्याकरता आम्ही बी येऊ. मग काय होऊन येऊ? देव लोक म्हणजे आम्ही वाढणार आहोत. त्याच्यात महादेव जवळच होते. महादेव म्हणले सगळ्यात मोठं वानर मी होईल. म्हणून मारुतीचा अवतार कोणाचा? 11वा रुद्र म्हणतात मारुतीला. तुका म्हणे रुद्रांजलीची देव लोकांना अवतार घेतलं ठरलं. आता बंदीखान्यातून मुक्तता होणार. पण अवतार घ्यायचा कुठं? अवतार घेण्याकरता जागा पवित्र लागते, भूमी पवित्र लागते. पवित्र ते कुळ पावन तो देश जिथे हरीचे दास. साधी गोष्ट नाही महाराज. माय पुण्यवान लागते, कुळ पुण्यवान लागते. कोण्या कुळात अवतार घ्यावं त्या कुळाची निवड केली. सूर्यवंशात अवतार घ्यायचा. सूर्यवंश सूर्यवंश म्हणजे साधा वंश नाही. काय या वंशामध्ये मोठे मोठे राजे झाले. सूर्यवंशात कोणते कोणते? गंगा आणली आणि पृथ्वीवर गंगा आणून सगळ्या लोकांना पापातून मुक्त करण्याचं काम केलं. त्या राजाचं नाव भगीरथ राजा. भगीरथ नावाचा राजा त्या सूर्यवंशातलाच होता. धन्यवंशी जन्मले भगीरथ गंगा नदी पूर्वज केले मुक्त. ते भगीरथ राजा सूर्यवंशातलाच होता. एका तासामध्ये आपल्याला देव प्राप्त करून घ्यायचा. आपलं आयुष्य सरलं. आता एकच तास उरला असं कळालं आणि एका तासात देव मिळवून घेतला. त्याचं नाव खटवाल राजा. हे याच वंशातला. कोण्या? सूर्यवंशात. साधा का एक तास उरला खटवांग रायाशी भाग्यदशा कैशी प्राप्त झाले. खटवाल राजाच्या नंतर दीर्घभाऊ राजा झाला. याच वंशात. दीर्घभाऊच्या नंतर रघुनावाचा राजा झाला. त्या रघुनावाच्या राजामुळं त्या कुळाचं नाव बदललं आणि पुढे रघुकुळ नाव पडलं. रघुकुळाच्या पुढे अज नावाचा राजा झाला आणि अज राजाचा मुलगा त्याचं नाव दशरथ राजा. रामाचे वंशाची पिढी नाव आहे. दशरथ राजाला 700 बायका, सुख संपत्ती ऐश्वर्य आमा, 3 राण्या मुख्य. काही सौमित्रा आणि कौशल्या, राज वैभव इस्टेट सर्व गोष्टीत आनंद. वशिष्ठासारखे मार्गदर्शक होते. त्याला काय करायचं? पण देवाची एक खासियत आहे. देव सगळ्या गोष्टी सगळ्याला देत नाही. कुठंतरी उणीव ठेवीत असतात. दशरथ राजाला सर्व गोष्टी मिळाल्या पण दशरथ राजाला संतती नव्हती आणि संतती नसल्यामुळे राजा निराश होता. आता लेकरू बाळ नाही, संपत्तीला काय करायचं? लेकरू बाळ नाही, प्रॉपर्टीला काय करायचं? आपल्याला मुलगा झाला पाहिजे,
आपल्याला पुढे वंशाला दिवा वाढला पाहिजे, आपला दिवा लावला पाहिजे. आता बरेच माणसं म्हणतात की दिवा लावायला पोरग राहावं म्हणतात की नाही. ते जन्माला आलं जर दिवे लाविते म्हणतात. पुन्हा म्हातारे आमच्याकडे येते, तुमच्या गाडीत जागा आहे का? म्हणजे कार लईच कदरून जीव सोडला म्हणला पोरा. एक सांगू, ज्याला लेकर आहे त्याला विचारा सुखी हो का, आणि ज्याला नाही त्याला विचारा तुम्ही सुखी हो. जे नाही ते बिरडाले नाही म्हणून, आणि जे हाय ते बिरडाले काय हाय म्हणून. जे लेकरू बाळ नाही ते दिवसातून 3दा रडाले मला पाणी पाजवायला कोणी नाही, आणि ज्याला हाय का नाही ते घंट्यातून 3दा रडाले. माय बापा करीती चिंता पोर नाही के सांगता, पोर नाही के सांगता, पोर नाही के सांगता. माय बापा करीती चिंता पोर नाही के सांगता, पोर करीती चिंता पोर नाही के सांगता. रोज चिंता आहे मला. एका दिवशी काय झालं, वशिष्ठ आणि वशिष्ठाची पत्नी अरुंधती राजाच्या महालात आली आणि त्यासोबत मुलगा घेऊन आला. महालात आल्याबरोबर त्या अरुंधतीचा आणि वशिष्ठाचा मुलगा रडू लागला. आता गुरु महाराजांचा मुलगा रडाला म्हणून राजा दशरथाने घेतलं, जवळ वारं घातलं, जवळ घेतलं, खांद्यावर घेतलं, काकाला घेतलं, पोरं आले. लेकरू रडायचं थांबना. कौशल्याने घेतलं, कैकेयीने घेतलं, सौमित्राने घेतलं, लेकरू रडायचं थांबना. अरुंधती जवळ दिलं माईपाशी तरी लेकरू रडायचं थांबना. वशिष्ठापाशी दिलं तरी लेकरू रडायचं थांबना. दशरथ राजाने विचारलं, एवढं लेकरू सांभाळून का रडायचं थांबना? वशिष्ठ म्हणले, ते मला म्हणाले, तुमचा शिष्य दशरथ राजे आहे, तुमची सोय झाली आहे, आता मी उद्या लहानाचं मोठं होणार, मला शिष्य आणि जोडीदार कोण आहे, माझं कसं, म्हणून रडाले म्हणले. तरी खाना कोणा सांगितलं आपला वंश वाढला पाहिजे राजा. मग काय कर, चल म्हणून आपल्याला यज्ञ करायचं. यज्ञ तयारी सुरू झाली. त्या दिवशी रात्रीच्या समयाला राजा दशरथ शिकारी करण्याकरता गेला. राजे लोक होते जुन्या काळात. राजा बोलल गेले अरण्यात, धनुष्याला बाण लावला, बसले झाडावर जाऊन. दिवसभर वाट बघितली, शाप आला नाही. एका तळ्याच्या जवळ मोठं झाड, झाडाच्या मध्ये फाट्या जाऊन बसले. धनुष्याला बाण लावला, कानडी हातात धरली, आणि तितक्यामध्ये आंधळ्या माय बापाला कावडीत घेऊन जाणारा श्रावण बाळ वाटायला लावला. बापानं सांगितलं, श्रावणा मला तहान लागल्या, पाणी आणतो का? कावड खाली ठेवली, हातात कमंडून घेतलं, गेला पाणी आणायला. पाणी आणायला गेला, तिथं राजा बाण लावून बसला होता. तिथं कमंडून बुडविलं, भडबड 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 असा आवाज आला. स्वतःच कुठेतरी पाणी प्यायला आलंय असं वाटलं. कानडी ओढली, बाण सोडला. श्रावण असं उठणार, तितक्या छातीत बाण घुसला. आई म्हणून हाक मारली. अरे रे, आपल्या हातून चूक झाली म्हणजे स्वापत नाही, मनुष्य पाहणे. जवळ गेला, बाण काढला. कोण असतो म्हणजे श्रावण, कुठं चाललास? काशीला चाललो. राजा मी मराला याचं दुःख नाही, पण म्हणजे मायबापाचं आता इथून पुढे कसं होईल याचं दुःख आहे मला. राजाने डोळ्यावर हात फिरविला, पोटावर हात फिरविला, वचन दिलं, काळजी करू नको, या मायबापाची सोय मी लावतो. आई म्हणून प्राण सोडला. कमंडल मध्ये पाणी घेतलं, आंध्रा मायबापाजवळ दशरथ राजा आला. हातात कमंडल पाण्याचं दिलं, पण माईने ओळखलं, रक्ताला रक्त ओळखीचे, माईने ओळखलं. माझा श्रावण नाही. श्रावण कुठं आहे? माझा श्रावण कुठं आहे? अरे तू कोण आहेस? माझा जोपर्यंत
त्याप्रमाणे श्रावण इथं येत नाही, मला श्रावण बोलत नाही तर मी पाणी पिणार नाही. राजाचा नाईलाज झाला. राजाला सांगितलं माझ्या हाताने तुमचा श्रावण मेलाय, मी दशरथ आहे. श्रावण म्हणून आरोळी ठोकली आणि मला माय बापानं कंठात प्राण आणला, शाप दिला. आम्ही जसं श्रावण श्रावण म्हणून प्राण सोडाला. राजा आमचा शाप आहे तुला, एक असा दिवस येईल पुत्र 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 म्हणून तुला प्राण सोडावा लागला. शाप दिला, दोघांना जीव घ्या सोडला. तुम्हाला मला प्रश्न विचारायचा, त्याला मुलगा होता का? दशरथ राजाला नव्हता. शाप काय दिला? तुला मुलगा होईल आणि पुत्र पुत्र म्हणून तुला प्राण सोडावा लागला. हे शाप होता का आशीर्वाद होता? मुलगाच नव्हता, होईल म्हणजे ना आशीर्वाद. आता पुढे प्राण सोडताना काही का होईल. राजा मनामध्ये दुःख करू लागला. चिता रचली, सरळ रचलं, ते तिघाचा देहांत क्रिया काय विधी केला. घरी आला, झालेलं वर्तमान आपल्या गुरुला सांगितलं, वशिष्ठांना सांगितलं. हे होणारच होतं. जे जे लिहिले संचिती ते न चुकेचे. मग सरंगी ऋषीला बोलवण्यात आलं, यज्ञ आरंभ केला आणि मला सुंदर अशा प्रकारचा यज्ञ आहुती टाकू टाकू यज्ञ, आणि ते यज्ञाच्या प्रसादाने यज्ञ नारायण प्रगट झाले. राजा माफ तुला काय मागायचं? काय ना म्हणजे मला पुत्र संतती नाही, मला पुत्र व्हावा अशी माझी इच्छा आहे. यज्ञ नारायण पायस नावाचं पात्र राजाच्या हातात दिलं. सांगितलं जा तुझ्या राणीला दे, तुझा वंश वाढल. त्या पायस नावाच्या पात्राचे 3 भाग केले. पहिला भाग दिला कुणाला? कौशल्यला. दुसरा भाग दिला सौमित्रीला. तिसरा भाग दिला कैकेयीला. कैकेयीला दिला पण कैकेयी रुसली. का रुसली? नामदेव महाराजांना सांगितले तिला अभिमान होता कयाचा, सुंदरपणाचा. सुंदरपणाचा अभिमान मनी त्याहुनी गर्विणी नामा म्हणे मी किती सुंदर आहे म्हणून तिला अभिमान होता. मला दुसऱ्यांदा का प्रसाद दिला, पहिल्यांदा का दिला नाही? रुसली आणि हातात दिलेला प्रसाद आता भीतीवर ठेवला. तेव्हापासून मन पडले देवाला द्याला बदल नसते का? असते. मन कशी आहे? देवाला दिलं नशिबानं नेलं असं भिंतीवर ठेवलं. तेवढीच चान्स सापडली. पिंडधारीने धरतीला, पिंडधारीने धरतीला, पिंडधारीने धरतीला, पिंडधारीने धरतीला. अंगानीने कोठेला, अंगानीने कोठेला, ऋषमुख पर्वतावर अंजनी माता तत्पर लागली. तिच्या पदरात नेऊन टाकला. तिने प्रसाद हातात घेतला, घेतल्याबरोबर तोंडात घातला. ऋषमुख पर्वती अंजनी तप करी आठविले मरी आकाय अंतरी सदाशिव. तपात यांची शिव झाले प्रसन्न. माग वरदान मग काय? तिने तपश्चर्या केली होती म्हणून महादेवाने तिच्या पोटी अवतार घेतला, ते म्हणजे मारुतरायचा. आता इकडे काय घडलं? 2 राण्या खुश झाल्या. तर एक राणी रुसली. राजाने सांगितलं काय? हिनं रुसल्यानं मग आता तुमच्या 2 प्रसादातला भाग निमा निमा करा. जाणतो कौशल्याच्या प्रसादातला निमा भाग केला आणि सौमित्रीच्या प्रसादातला निमा भाग केला आणि दोन्हीचा निमा निमा हिला खाला दिला. आणि त्या दोन्हीनं एक एक खाला. आम्ही 2 प्रसादाचे भाग खाले आणि म्हणून तिन्ही राण्या गर्भवती राहिल्या. दिवसामाग दिवस सरले, महिन्यामाग महिने सरले. 5वा महिना लागला. तुम्ही तर इतक्या भेगी कसा लागला? टाइम नसल्यावर लागत आहे. आणि जुन्या काळातली रीत होती, रिवाज होता काय? गर्भवती स्त्रियाला डोहाळी विचारण्याची पद्धत होती. मग वशिष्ठाला बोलून घेतलं, राजा जा तुझ्या पत्नीला विचार डोहाळे काय पाहिजे.
राजा निघाला गेला बरोबर कैकेयीच्या महालात. कैकेयीच्या महालात गेला पाय ठुल्यावर कैकेयी म्हणाले पतिदेव मालक माझी इच्छा पूर्ण करा. काय तुझी इच्छा आहे? कैकेयी ज्येष्ठाशी ढाळावे दुरी दिगंतरा कनिष्ठाशी द्यावे राज्यपद. राजाला दुःख वाटलं. असे कसे विचित्र डोळे. पुन्हा गेला सौमित्राच्या महालात. सौमित्रा म्हणू लागली पतिदेव ज्येष्ठाची सेवा करावी अशी माझ्या मनात भावना आहे. थोडा प्रसन्न झाला आणि तिसऱ्यांदा गेला कौशल्याच्या महालात. कौशल्याच्या महालात गेला. कौशल्येला भान नव्हतं. नाही कौशल्येशी भान नाही कौशल्येशी भान नाही कौशल्येशी भान नाही कौशल्येशी भान आले नारायण आले नारायण गरवी आले नारायण गरवी आले नारायण गरवी आले नारायण गरवी आले नारायण नाही कौशल्येशी भान गर्भी आले नारायण. पोटात गर्भ होता जगाच्या मालकाच. भानावर नव्हते. कोणी म्हणाले भूत लागले पिशाच लागले कोणी वारा घालवला कोणी काय करू. सावध केलं कौशल्य काय तुला पाहिजे सांग इच्छा. आणि मग कौशल्य म्हणा सुरू करू. रावण हे केले लग्न माझी विघ्न असे की स्मरण तुझं लागे आणि धनुष्य मारेन रावणा लंका विभीषणा देन मे. अनारे पर्वत बुजवारे सागर करा पाय वाट जावयासी. ते आवेश ते रूप पाहिलं. राजा महालातून निघून आला. 6वा 7वा 8वा महिना संपला. 9वा महिना लागला ते म्हणजे हे महिना उत्तम चैत्र मास. उत्तम चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस ऋतू वसंताचा दिवस शुक्ल पक्ष हे नावरे शुक्ल पक्ष हे नावरे उभे सुरवर ते योमी उभे सुरवर ते योमी वाद्यानाशी दिनकर वाद्यानाशी दिनकर फळ भरी होय स्थिर फळ भरी होय सुशोभित दाही दिशा सुशोभित दाही दिशा आनंद नर नारी शेष आनंद नर नारी शेष नाही कौशल्येशी भान नाही कौशल्येशी भान गर्भी आले नारायण गर्भी आले नारायण धन्यमित्र त्रिभुवनी धन्यमित्र त्रिभुवनी माझे वंशी चक्रपाणी माझे वंशी चक्रपाणी आयोनी संभव आयोनी संभव प्रगटला राघव प्रगटला राघव
जगाचे मालक प्रभू रामचंद्र रूपाने प्रगट झाले पुंडरी वंदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव राजा रामचंद्र भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली अयोध्येत आनंद झाला. अयोध्येमध्ये इकडे बघा तिकडे फटाके वाजणं काय, जय घोष करणं काय, बाई कशाच्या नवबता, बाई कशाच्या नवबता, बाई कशाच्या नवबता, बाई कशाच्या नवबता. पुत्र झाला त्या दशरथा, 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 पुत्र झाला त्या दशरथा. चला तेथे जाऊ, चला तेथे जाऊ, चला तेथे जाऊ, कौशलेचे बाळ पाहू, 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 कौशलेचे बाळ पाहू. फटाके वाजणं, ते वाजे वाजणं, गुड्या उभा करणं, तोरणं बांधणं, रांगोळी काढणं, जिकडे बघा तिकडे पेढे वाटणं, साखरे वाटणं, कुणी सुवर्णदान करारे, कुणी वस्त्रदान करारे, कुणी अन्नदान करारे. सगळ्या नगरामध्ये सुखाला आनंदाला पारावार नाही. कुणी कडवी एकच चर्चा, काय राजाला मुलगा झाला, दुसरी मंडळी एक नाही, एक दाच्या नव्हते तो एक बी नव्हते. कौशल्यला एक, सौमित्रीला एक आणि कैकेयीला दोन, राम लक्ष्मण भरत आणि राम जन्मला सखे राम जन्मला, राम जन्मला, सखे राम जन्मला. सगळ्यांनी हातावरी करा, सगळे जर एक काळे राम जन्मला, राम जन्मला, राम जन्मला, सखे राम जन्मला, राम जन्मला, सखे राम जन्मला, राम जन्मला, सखे राम जन्मला. राजा रामचंद्र भगवान जो आनंद अयोध्येमध्ये झाला तोच आनंद आज आपल्या शिंदगी नगरीमध्ये आनंद साजरा होत आहे. 33 कोटी देवाचे बंधवडे सोडण्याकरता, स्वर्गाला गुढी उभा करण्याकरता, भक्ताचं रक्षण करण्याकरता, अधर्माचा नाश करण्याकरता, रावण कुंभकर्णाधिक दैत्याचा वध करण्याकरता रामचंद्र प्रभूने अयोध्येमध्ये अवतार घेतला. झाले राम राज्य काय उनी आमासी, धरणी धरे पिके गाई, राम येळो वेळा मी गाऊवी, दळिता कांडिता जीविता गे, स्वप्नीचे हे दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळिकाळा, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तया येणे जाणे गर्भवासा, कोणतरी राम वेळो वेळा आम्ही गाऊवी, दळिता कांडिता जीविता गे. आनंद झाला. आज आपल्या भूमीमध्ये इतका मोठा सोहळा आपण अगदी आनंदाने थाटामाटात साजरा करता, संपन्न करता. समस्त गावकरी मंडळीला अंतःकरणापासून धन्यवाद. बोलता बोलता चुकीचा शब्द गेला असेल क्षमा करा. बरोबर असेल सद्गुरू मोतीराम महाराज
श्री गुरु मारुतराव महाराजांचा सेवेमध्ये जमा धरा कृपा करा शेवटी करविली तैशी केली कटकट वाकुडी कानी देव जाणे आपल्या तालुक्याचे लाडके आमदार आणि राज्याचे सहकार मंत्री आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी बाबासाहेबजी पाटलाचं आगमन झालेलं आहे गावकरी मंडळीच्या वतीने त्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद सेवेला पूर्णविराम सर्वांनी भजन करा तुकाराम सर्वांचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय आमदार श्री बाबासाहेबजी पाटील साहेब यांचे राम जन्मोत्सवानिमित्त आपल्या गावामध्ये त्यांचं आपल्या गावचे माजी सरपंच रावसाहेबजी मुळे यांच्या हस्ते सत्कार होत आहे। बोलले करुणे वाकुडे उतरे महाराज तुम्ही विचारी महाराज तुम्ही पाया महाराज तुम्ही देव तुकारा नारायण
दिवस पाहू सकाळा पुण्यवंत तुम्ही राजपुराजवळने काळा दिवस राजपुराजवळने काळा दिवस उत्तर साधन शिरा सिद्धुमाधुरी राम गुणारे अग्रपदो देव देव रामा प्रेमाती भाव्यानति परिपूर्ण कामाति देव सिद्धाकुटे हनुमंत वीरा लंकारण करुण्या मारी मारी भूमि साथिला आरता तिरुड़ी देवो न्यारा देव रामा प्रेमाती भाव्यानति परिपूर्ण कामाति देव
देवी माय संताच्या